साल 2017 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक। अखिलेश यादव यांचं सरकार जाऊन भाजपचं सरकार येणार अशी शक्यता अनेक एक्झिट पोल्सनी वर्तवली होती। भाजपला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल असंही वर्तवलं गेलं होतं। मात्र या सगळ्या शक्यतांच्या पुढे जात भाजपने विक्रमी बहुमत मिळवलं होतं। मतदानाचा टक्काही मागच्या निवडणुकीपेक्षा जवळपास 2% वाढला होता। भाजपच्या या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचा मोलाचा वाटा होता असं म्हटलं गेलं। मात्र मतदानाचा वाढलेला टक्का आणि विक्रमी बहुमत हे सगळं मिळण्यामागे सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती संघाची। महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या विक्रमी बहुमतामध्ये संघाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर संघाने विधानसभेची सूत्रे आपल्या हाती कशी घेतली, संघाने पडद्यामागे राहून भाजपला निवडणूक कशी जिंकून दिली, हे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंटमधून। नमस्कार, मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत। 2024 हे संघाचं शताब्दी वर्ष। या शताब्दी वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी कामगिरी संघाने करून दाखवली आहे। खरं तर 6 महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली। महाराष्ट्रात महायुतीला पराभव स्वीकारावा लागला। जनतेने निवडणूक हातात घेतली अशी परिस्थिती होती। मोदी फॅक्टर महाराष्ट्रात चालणार नाही असंही म्हटलं गेलं। निवडणुकीच्या मध्यातच संघाची भाजपला गरज नाही असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलं। परिणामी संघ निवडणुकीपासून अलिप्त राहिला आणि मोदी शहा असे फॅक्टरही निष्प्रभ ठरले। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातच भाजपने मार खाल्ला आणि त्यांचा गाडा 240 वरच अडकला। तत्पूर्वी संघ देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या। मोदींशी असलेली जवळीक आणि मोदींकडून मिळणारे पाठबळ यामुळे फडणवीस संघापासून दूर गेले अशा चर्चा संघाच्या कोर बैठकीत झाल्याचं म्हटलं जातं। फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेणं हे देखील संघाला रुचलेलं नव्हतं। लोकसभेत भाजपचा पराभव झाला, त्याचं खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं। पवारांना सोबत घेतल्याचा फटका बसला असं विवेक आणि ऑर्गनायझर या संघाच्या नियतकालिकात लिहिलं गेलं। पण लोकसभेतील पराभवाने भाजपला जागेवर आणलं एवढं मात्र नक्की। पराभवातून शिकत भाजपने संघाशी जुळतं घेतलं। संघानेही राज्यात भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना सावरून घेण्याची भूमिका घेतली। पुढील निवडणुकीचं व्यवस्थापन संघाच्या हाती असेल हे संघाने फडणवीसांना स्पष्ट केलं असंही बोललं जातं। भाजप, फडणवीस आणि संघ यात संवादाचा दुवा ठरले ते सहकार्य कार्यवाहक अतुल लिमये। त्यांच्या प्रयत्नाने फडणवीस आणि संघातील संबंध पूर्वपदावर आले असं बोललं जातं। पण महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हाती कायम राखायचा प्लॅन नक्की काय होता? अतुल लिमये यांनी हायटेक प्रचारावर भर दिला। ब्रेनस्टॉर्मिंग गट तयार केले। संघ स्वयंसेवकाचं ग्राउंडवरचं जाळं कार्यरत झालं। त्यांनी प्रत्येक मतदाराला निवडणूक काळात वेगवेगळ्या पद्धतीने गाठलं। उमेदवार आणि पक्षाचा उल्लेख न करता हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व या मुद्द्यांवर मतदान करायला भाग पाडलं। भाजप आणि महायुतीवर होत असलेल्या आरोपांना रिअल टाइम उत्तर देऊ शकेल अशी यंत्रणाही त्यांनी उभारली। ही यंत्रणा घरोघरी पोहोचवण्यात संघ यशस्वी ठरला। संघाने नेमकं कसं काम केलं यावर ज्येष्ठ पत्रकार किरण तारे काय म्हणतात ते आपण ऐकू। म्हणजे संघाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही भाजपला मत द्या, ते एक पत्रक घेऊन जायचे। त्या पत्रकामध्ये 10 यादी असायची। राष्ट्रीय सुरक्षेसाठी भाजपला, राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य पक्षाला मतदान करा, हिंदुत्वासाठी योग्य पक्षाला मतदान करा। आता हिंदुत्व मांडणारा पक्ष कोण हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे सांगायची गरज पडत नाही। त्यामुळे तो अप्रत्यक्ष प्रचार झाल्यामुळे भाजपचा एक प्रकारचा एक टेम्पो तयार झाला आणि त्यातनं हळूहळू हे सगळं वातावरण निर्मिती होत गेली। मग देवेंद्र फडणवीसांचं जे स्टेटमेंट होतं की वोट जिहाद महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, 5 मतदारसंघामध्ये भाजपच्या पाठीशी लोक उभे राहिलेत आणि 1 मतदारसंघ मात्र विरोधात गेला, त्यामुळे धुळ्याची जागा गेली। हा नॅरेटिव्ह सुद्धा चांगल्या पद्धतीने पसरला। याशिवाय लोकसभेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मतांचं ट्रान्सफर झालं नव्हतं असा आक्षेप होता। त्यावरही संघाने काम करत ते वोट ट्रान्सफर घडवून आणलं। संघाने 2017च्या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत जे जनजागरण अभियान राबवलं त्याच धर्तीवर संघाने महाराष्ट्रात सजग रहो हे राष्ट्रीय अभियान राबवलं। या अभियानात 65 हिंदुत्ववादी संघटनांचा समावेश होता। एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणा घराघरात पोहोचवण्यात या अभियानाचा मोलाचा वाटा राहिला। ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि त्यासाठी हिंदुत्ववादी विचारांचं सरकारच निवडून द्यावं लागेल हे नॅरेटिव्ह पसरवण्यात संघ यशस्वी ठरला। निवडणूक जिंकायची तर 1% मतदान गोळा करावं लागतं। संघाने यासाठी बैठकांचं सत्र राबवलं। संघाची यंत्रणा यासाठी अहोरात्र झटत होती। महाराष्ट्रात मतदानाचा वाढलेला टक्का देखील हेच सांगतो। लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठा ओबीसी आरक्षण वादाचा फटका बसला असं म्हटलं जातं।
त्यातून शिकत संघाने हिंदू ओळख अधोरेखित करणारे अभियान महाराष्ट्रभर राबवलं. तसेच मविया नेत्यांच्या उपस्थितीत स्वामी समर्थांवर झालेली आक्षेपार्ह टिप्पणी, मविया नेत्यांची हिंदुत्व विरोधी भूमिका याचा आक्रमक विरोध संघाकडून उभारला गेला. वारकरी कीर्तनकारांच्या माध्यमातून हिंदू एकतेचा संदेश सामान्य जनतेत पोहोचवला गेला. एक हे तो सेफ हेचं नॅरेटिव्ह जोरदार चालवलं गेलं आणि मतदारापर्यंत हिंदू एकतेचा संदेश पोहोचवत संघाने मराठा आरक्षणाचा मुद्दाही निष्प्रभ ठरवला. याच बळावर भाजपने विक्रमी बहुमत घेत महाराष्ट्राची सत्ता हाती घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. संघाचे पडद्यामागचे डावपेच भाजपच्या कामी आले. फडणवीस यांना संघाची लाभलेली साथ आणि संघ भाजप समन्वय या निवडणुकीत दिसून आला. आपलं शताब्दी वर्ष साजरं करणाऱ्या संघाने महाराष्ट्रात इतिहास घडवला. संघाने हायटेक होत नव्या प्रचार यंत्रणेचा आदर्श घालून दिला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.